मला असं वाटतं की हे सरकार जे आहे आता भ्रमित झालेलं सरकार आहे. यांच्या तिजोरीत पैसे नाही. धान उत्पादकाला शेतीचा त्याला धानाचा बोनस द्यायला पैसे नाही या सरकारजवळ. कर्जमाफीमध्ये सुद्धा घोषणावर घोषणा चालू आहे, पण कर्जमाफी सरसकट करायला सरकार तयार नाही होत. इथं अनेक विभागाच्या जागा खाली आहेत. त्या जागा भरल्या जात नाही कारण सरकारच्या तिजोरीमध्ये पैसे नाही. एकीकडे शिक्षकाच्या बिना शाळा बंद होत चाललेल्या आहेत. त्याची काळजी या सरकारला नाही. त्यामुळे मला असं वाटतं की घोषणाबाद सरकार आणि दात खोडून पोट भरणारी हे सरकार आहे. त्यामुळे कर्जबाजारी डुबलेली हे सरकार, दिवाळा निघालेली हे सरकार घोषणामध्ये राहतील. जसं लाडक्या बहिणीला फसवलं या लोकांनी. जवळपास 1,00,000 महिला यांनी ज्यांना निवडणुकीच्या काळामध्ये लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्याचं काम सुरू केलं, त्यात 1,00,000 महिला कमी केल्या. आता फक्त 1,00,000 समथिंग काही महिला बाकी राहिल्या. त्यामुळे या पद्धतीनं आम्ही महिलांसाठी काम करतोय. हा दिखावा आहे. पण महाराष्ट्रामध्ये या भंडारा शहरात आपण पाहिलं 3.5 वर्षाच्या मुलीवर चिमुरडीवर बलात्कार झाला, अत्याचार झाला. त्याला फास्ट ट्रॅकमध्ये चालवावं त्याच्यावर मुख्यमंत्री काही बोलत नाही. त्यांचे काही पक्षातले आमदार तिथं जाऊन निवेदन देतात, त्याचे फोटो आम्ही पाहतो. पण अजूनपर्यंत कुठली कारवाई होत नाही आणि मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढत चाललेली आहे. महिलांवर अत्याचार होत चाललेला आहे. कालच पुणे जिल्ह्यामध्ये पुन्हा दुसरी घटना झाली. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षितच नाही. एकीकडे पैशाचं आम्हीच दाखवायचं सरकारने, महिला सुरक्षित नसेल या महाराष्ट्रामध्ये, तर त्या 2,000चं काय घेणं देणं हा प्रश्न आता महिलाच विचारतात. आपल्या परिसरातील अशाच ताज्या व महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेत राहण्याकरिता लोकराज्यचा YouTube चॅनलला आता सबस्क्राईब करा.